नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जॉब अड्डा या मराठी चॅनलवर. आज पाहणार आहोत आपण इयत्ता 6वी स्वाध्याय मराठी खोप्यामध्ये खोपा स्वाध्याय क्रमांक 7. प्रश्न आहे, आम्हाला हे समजले. आहे, सुगरण पक्षाने खोपा कोणासाठी बांधला आहे? याचे उत्तर आहे, सुगरण पक्षाने खोपा तिच्या पिल्लांसाठी बांधला आहे. खोपा कोठे टांगला आहे? याचे उत्तर आहे, खोपा झाडाच्या फांदीला टांगलेला आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, पुढील आकृती पूर्ण करा. यामध्ये एक आकृती दिलेली आहे, कवितेतील खोप्यासाठी आलेल्या उपमा. याचे उत्तर आहे, 1 झोका, 2 झुलता बंगला, 3 गिलक्याचा खोसा. प्रश्न क्रमांक 3, खालील ओळींचा भावार्थ तुमच्या शब्दात लिहा. आहे, दिली, देखा पिल्लांसाठी तिनं झोका झाडाला टांगेला. याचा भावार्थ आहे, सुगरण पक्षी आपल्या लहान पिल्लांसाठी झोक्यासाठी गोल, मजबूत आणि सुरक्षित खोपा विणून तो झाडाच्या फांदीला टांगते. आहे, आहे, तिचा पिल्लांमध्ये जीव जीव झाडाला टांगेला. याचा भावार्थ आहे, सुगरण पक्षाचे आपल्या पिल्लांवर अपार खूप प्रेम असते. पिल्लांच्या सुरक्षेसाठी ती नेहमी जागरूक व काळजीवाहू असते. त्यामुळे तिचा संपूर्ण जीव जणू त्या झाडांवर टांगलेल्या घरट्यातील पिल्लांमध्येच गुंतलेला असतो. ही आहे, पाखरांची कारागिरी जरा देख रे माणसा. याचे उत्तर आहे, माणसाने सुगरण पक्ष्यांची अप्रतिम कारागिरीची प्रेरणा घ्यावी. ही आहे, तुले दिले रे देवाने 2 हात बोट. याचे उत्तर आहे, देवाने माणसाला 2 हात आणि 10 बोटे दिली आहेत. त्यामुळे त्याने त्याचा उपयोग करून चांगली कामे करावीत. प्रश्न क्रमांक 4, खालील प्रश्नांची उत्तरे 2 ते 3 वाक्यात लिहा. आहे, सुगरणीचा खोपा चांगला आहे असे कवयित्रीने का म्हटले आहे? याचे उत्तर आहे, सुगरणीचा खोपा मजबूत, सुरक्षित आणि कलात्मक पद्धतीने विणलेला असतो. तो आपल्या पिल्लांसाठी अतिशय उपयुक्त असल्यामुळे कवयित्रीने त्याला चांगला म्हटले आहे. आहे, कवयित्रीने पाखरांची कारागिरी कोणत्या शब्दात वर्णिली आहे? याचे उत्तर आहे, पाखरांची कारागिरी जरा देख रे माणसा. या शब्दात कवयित्रीने पाखरांच्या कारागिरीचे वर्णन केले आहे. या शब्दातून माणसाने पाखरांच्या कौशल्यातून प्रेरणा घ्यावी असा संदेशही दिलेला आहे. लिहिते होऊया. प्रश्न क्रमांक 1, सुगरण पक्षाकडून आपणास काय शिकायला मिळते? याचे उत्तर आहे, सुगरण पक्षाकडून आपल्याला परिश्रम, कौशल्य, चिकाटी आणि आपल्या पिल्लांची काळजी घेणे शिकायला मिळते. प्रश्न क्रमांक 2, सुगरण पक्ष्यांच्या खोप्याची रचना इतर पक्ष्यांच्या घरट्यापेक्षा वेगळी कशी असते? याचे उत्तर आहे, सुगरण पक्षाचा खोपा कलात्मक पद्धतीने विणलेला, झोक्यासारखा लटकणारा व मजबूत असतो. त्यामुळे तो इतर पक्ष्यांच्या घरट्यापेक्षा वेगळा दिसतो. खेळू या शब्दांची. प्रश्न क्रमांक 1, शब्दांचे वचन बदला. आहे, झोका. याचे उत्तर आहे झोके. आहे, बंगले. याचे उत्तर आहे बंगला. आहे, झाड. याचे उत्तर आहे झाडे. आहे, पाखरे. याचे योग्य उत्तर आहे पाखरू. प्रश्न क्रमांक 2, खालील शब्दांचा वापर करून योग्य वाक्य तयार करा. आहे, सुगरण. याचे योग्य उत्तर आहे, सुगरण पक्षी खूप सुंदर खोपा बनवतो. आहे, झोका. याचे योग्य उत्तर आहे, मला झोका खेळायला आवडतो. आहे, कारागिरी. याचे योग्य उत्तर आहे, सुगरण पक्ष्याची कारागिरी उत्कृष्ट आहे. आहे, चोच. याचे उत्तर आहे, कावळ्याची चोच खूप तीक्ष्ण असते. पुढील प्रश्न आहे, तुम्ही अभ्यासलेल्या प्रकाशयात्री या कवितेचे वैशिष्ट्ये, शैली व वेगळेपण तुमच्या शब्दात सांगा. याचे उत्तर आहे, प्रकाशयात्री कवितेची वैशिष्ट्ये. 1 आहे, विज्ञानाचा जय जयकार. कवितेत विज्ञानाच्या प्रगतीला आणि आधुनिक तंत्रज्ञानाला महत्त्वाचे स्थान दिले आहे. 2 आहे, निसर्गाची आणि मानवाची सांगड. मानवी बुद्धीच्या सामर्थ्याशी निसर्गातील ऊर्जेची तुलना केली आहे. 3 आहे, शैली. प्रवाही व ओघवती भाषा. शब्दरचना साधी, सरळ आणि वाचकांच्या मनाला भिडणारी आहे. प्रतिकात्मक. अंधार हे अज्ञानाचे आणि प्रकाश हे ज्ञानाचे प्रतीक म्हणून वापरले आहे. वेगळेपण. पारंपरिक विषयापेक्षा हटके असलेला विज्ञाननिष्ठ विषय या कवितेने निवडलेला आहे. मला हे समजले. एक जाहिरात दिलेली आहे, ती जाहिरात तुम्ही पाहून घ्या. त्यावरील प्रश्न लिहायचे आहेत. वरील जाहिरातीत वाचा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आहे, सहलीचे आयोजक कोण आहेत? याचे उत्तर आहे, डॉक्टर सलीम अली पक्षी निरीक्षक मंडळ हे सहलीचे आयोजक आहेत. आहे, सहलीची वैशिष्ट्ये कोणती? उत्तर आहे, सहलीची वैशिष्ट्ये
1. पक्षी निरीक्षण सहल. 2. 50 विद्यार्थ्यांसाठी मर्यादित. 3. 10 जानेवारीपर्यंत नोंदणी केल्यास 10% सवलत. ही उत्तरे आहेत. सहलीसाठी वरील ठिकाणच का ठरवले असेल? याचे उत्तर आहे येथे अनेक प्रकारचे पक्षी आढळतात, त्यामुळे पक्षी निरीक्षणासाठी हे ठिकाण निवडले आहे. ही आहे वरील जाहिरातीतील मुलांसाठी कोणती टीप देण्यात आली आहे? याचे उत्तर आहे सहभागी विद्यार्थ्यांनी एक वेळचा डबा, पाण्याची बाटली, टोपी, रोजनिशी किंवा दैनंदिन व पेन या आवश्यक गोष्टी सोबत आणाव्यात. या पद्धतीने टीप दिलेली आहे. पुढील प्रश्न, जाहिरातीची आवश्यकता असते का? या विषयावर गटात चर्चा करा. याचे उत्तर आहे होय, जाहिरातीची आवश्यकता असते. जाहिरातीमुळे वस्तू, सेवा किंवा कार्यक्रमाची माहिती अनेक लोकांपर्यंत लवकर पोहोचते, त्यामुळे अधिक लोक त्याचा लाभ घेऊ शकतात. त्यामुळे जाहिरातीची आवश्यकता असते. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.